सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओळीचं स्मरण करूयात. ओम नमो जी आत्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपण बाबा मुक्तानंदांच्या चित्तशक्ती विलास ह्या ग्रंथाचा अभ्यास करायला सुरुवात केलेला आहे. हा ग्रंथ बाबा मुक्तानंदांनी आपली माता आणि ज्या मातांनी त्यांचं लालन पालन केलं त्यांच्या साधकावस्थेत आणि पूर्ण आयुष्यभर त्या सर्वच मातांना त्यांनी हा ग्रंथ समर्पित केलेला आहे हे आपण पाहिलं. आणि आता आपण काल आपल्याला बाबा मुक्तानंदांनी जे पहिलं प्रकरण आहे की त्यामध्ये परमात्मा प्राप्तीचा उपाय ह्या प्रकरणामध्ये बाबा मुक्तानंदांनी आपल्याला सांगितलं की कसं भगवंताविषयीची वेगवेगळी मतमतांतरं ह्या सृष्टीमध्ये प्रचलित आहेत आणि त्यामुळे मानवाच्या मनामध्ये भगवंताविषयी अनेक शंका असतात आणि त्यामुळे त्याच्याच अंतरी असलेल्या त्याच्याच हृदय मंदिरात असलेल्या भगवंताला तो अनुभवू शकत नाही ह्या सर्व शंकांमुळे. आणि विशेष आपल्याला सांगितलेलं आहे की हा भगवंताचं तत्व पूर्णतः अंतर्बाह्य व्यापून राहिलेलं आहे ह्या सृष्टीला आणि प्रत्येक आकाराच्या हृदय मंदिरामध्ये ते तत्व वास करत आहे. आणि इतकंच नाही तर हे तत्व आपल्या बाह्य कसं व्यापून आहे की भगवंताचा प्रेम प्रवाह हा या सृष्टीमध्ये संपूर्णतः कसा अखंड अविरत वाहत असतो ह्यासाठी बाबा मुक्तानंदांनी आपणाला अगदी सूर्याची म्हणजे बालरवी किरणं जेव्हा निसर्गात पसरतात त्यावेळेला कसं फुलं उमलतात, कमळं उमलतात आणि त्यांचं मुकमिलन कसं होतं तसं संपूर्ण सृष्टीतलं प्रत्येक जे आपण पाहू शकतो त्या सर्वच घटकांचं वर्णन बाबा मुक्तानंदांनी केलेलं आहे. आणि भगवंताचा प्रेम प्रवाह सर्वत्र कसा वाहतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याचीच ऊर्जा सर्व पदार्थांमध्ये असल्यामुळे ह्या सृष्टीमध्ये राहायला आपण राहू शकतो आणि एक शांतीचा सुखाचा आपण अनुभव करू शकतो. कितीही कष्ट असले तरी सुद्धा आपणाला इथं राहावंसं वाटतं. यात कारणच आहे की इथं भगवंताचं अस्तित्व चराचरामध्ये पसरलेलं आहे. त्याची ऊर्जा आपणाला जीवन जगण्याला प्रेरणा देत असते. कितीही कष्टात कोणी असेल तरी सुद्धा ते घडत असतं आणि प्रत्येकाला आपलं जीवन हवं असं वाटतं. आणि ह्यातनंच आपण समजू शकतो की त्याची शक्ती ही आपणाला प्रेरणा देते, ऊर्जा देते आणि ती आपल्या आतही आहे आणि बाहेरही आहे. आता इथं आपण काल शेवटचा परिच्छेद जो वाचत आलो होतो तिथे बाबा मुक्तानंदांनी आपणाला सांगितलेलं आहे की पूर्ण भगवंताचं तत्व हे चराचरामध्ये कसं व्यापून आहे. तर आपण तिथून वाचनाला सुरुवात करूयात कारण ती वाक्य अत्यंत सुंदर आहेत की हे जगत परब्रह्माचेच पूर्ण प्रतिबिंब आहे. सर्व खल्विदम ब्रह्म हे वेदांत कथन सर्वथा सत्य आहे. सारे काही परमात्म्याचे स्वरूप आहे. सारे देश, सारी तीर्थे, सारी नामे परमात्म्याचीच द्योतक आहेत. काय म्हणतायत? सारे देश, सारी तीर्थे, सारी नामे परमात्म्याचीच द्योतक आहेत. उच्च नीच भेद हा व्यक्तिमात्राचा दृष्टिदोष आहे. वास्तविक भूतलावरील सर्व स्थाने प्रभूची क्षेत्रस्थाने आहेत. सारे जलाशय म्हणजे परमेश्वराची तीर्थे आहेत. जगातल्या साऱ्या साकार रूपात परमात्माच्या नामाचाच ध्वनी उमटतो आहे. अनंताचा महिमा अनंत, नामे अनंत आणि लीलाही अनंत. परमात्म्याचा अंतच लागत नाही. कितीही शिकले तरी थोडेसे शास्त्र बाकीच राहील. कितीही तीर्थयात्रा केल्या तरी तीर्थस्थाने तरी शिल्लक राहतील. कितीही दूरवर दृष्टी फेकली तरी त्याच्याही पलीकडे काहीतरी पाहण्याचे राहून जाईल. भगवत तत्वाची अशी ही दिव्य व्यापकता, दिव्य विशालता आणि असा हा दिव्यातिदिव्य महिमा आहे.
अल्प आयुष्य, क्षणभंगूर शरीर आणि आपत्तीयुक्त संसार अशी आपली दशा असल्यामुळे आपल्याला परमात्म प्राप्तीची नितांत आवश्यकता आहे, परंतु त्याच्या प्राप्तीचा मार्ग फार कठीण आहे. आता इथं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की सर्व तीर्थ, सर्व जलाशय, सर्वत्र त्याचंच अस्तित्व आहे. तर ह्यातनं आपण किंवा सर्व आकारांमध्ये त्याचाच ध्वनी, त्याचाच ओंकार, आणि कारण निर्मितीच ओंकारातनं झालेली आहे, निर्मितीच नादातनं झाली आहे. आपल्या शरीरातली पेशी सुद्धा नादातनं तयार झालेली आहे, निर्मितीच ध्वनीतनं आहे. संपूर्ण विश्वाची 5 तत्व ही ध्वनीतनं निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक आकारात त्याचा ध्वनी गुणगुणत आहे किंवा त्यातनंच निर्मिती झाल्यामुळे त्याचा ध्वनी आहेच आहे. फक्त आपणाला तो ऐकता येत नाही, कारण आपण तेवढं अजून सूक्ष्म पातळीवरती आपली प्रगती व्हायची आहे. तर असं सर्वत्र आहे. तर ह्यातनं आपणाला आपलं घर सुद्धा त्याचंच असते, त्याचंच क्षेत्र आहे हे आपणाला दृढ आपल्या अंतःकरणी आपण बांधवलं पाहिजे. कारण कुठलंच इथे दिले सर्व तीर्थ, सर्व जलाशय, सर्व आकार, सर्वत्र काही त्याचाच नाद दुमदुमत आहे. त्यात फक्त आपण ऐकू शकत नाही याचा अर्थ तो नाही असं नाही, त्याचाच नाद आहे. तर आपण आजपासून या क्षणापासून आपलं घर सुद्धा हे त्याचं तीर्थ आहे आणि हे घर सुद्धा त्याचं तीर्थ आहे. राहतं घर, आपलं शरीर ज्या घरात राहतं ते घर सुद्धा भगवंताचं तीर्थ, आणि आपण आपला जीव किंवा आपलं आत्मतत्व ज्या शरीरात राहतं ते शरीर सुद्धा त्याचं तीर्थ आहे, हे आपण पक्क करूयात. आता पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात की असा भगवंत असल्यामुळे आपल्याला अशी त्याची महिमा आहे, दिव्याती दिव्य, त्याचा अंत लागणं कठीण आहे, कारण तो व्यापक आहे. इतकं अमर्याद असं तत्व जे आहे त्याच्यामुळे अंत लागणं कठीण आहे. आणि आपलं जीवन हे क्षणभंगूर आहे, आपलं देह क्षणभंगूर आहे, आणि ह्या संसारात जेव्हा जीव येतो तेव्हा तो आपत्तीयुक्त प्रसंग सगळ्या गोष्टीत राहतो. त्यामुळे त्याला भगवत प्राप्ती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे हे सांगते. परंतु ते तितकंच कठीणही आहे हे बाबा मुक्तानंद आपणाला सांगतायत. आता पुढे ते सांगतायत अत्यंत महत्त्वाचा गाभा आता इथून पुढे सुरू होणार आहे. तर आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बाबा मुक्तानंद म्हणतायत, मानवी परंपरेप्रमाणेच भगवत तत्वाचीही एक परंपरा आहे. मानवी परंपरेप्रमाणेच भगवत तत्वाचीही एक परंपरा आहे. अनादी परमेश्वरापासून जगाची परंपरा सुरू झाली आहे. या संबंधी पोकळ अनुमाने करीत बसून संशय निर्माण करणे योग्य नाही. एका बीजामध्ये त्याचे प्रतिबीज पूर्ण रूपाने उदित झालेलेच असते आणि जे आधी उगवले होते तेच पुढे उगवणाऱ्या बीजात असते. याच क्रमाने ब्रह्मापासून ब्रह्माचाच जन्म होतो. यावन मात्र मानवांचा आत्मा परब्रह्म परमेश्वराचाच पूर्ण अंश आहे. पूर्णातून पूर्णाचाच पूर्ण रूपाने उदय होऊन ते पूर्ण भावात पूर्णच राहते. पुन्हा वाचू आपण. जे आधी उगवले होते तेच पुढे उगवणाऱ्या बीजात असते. इथे दिले, एका बीजामध्ये त्याचे प्रतिबीज पूर्ण रूपाने उदित झालेलेच असते आणि जे आधी उगवले होते तेच पुढे उगवणाऱ्या बीजात असते. याच क्रमाने ब्रह्मापासून ब्रह्माचाच जन्म होतो. यावन मात्र मानवांचा आत्मा परब्रह्म परमेश्वराचाच पूर्ण अंश आहे. पूर्णातून पूर्णाचाच पूर्ण रूपाने उदय होऊन ते पूर्ण भावात पूर्णच राहते. हा नियम असूनही मनुष्याला मात्र अपूर्णाचाच अनुभव येऊन तो कासावीस होऊन रडत ओरडत का असतो? स्वरूपाचे विस्मरण हे याचे कारण आहे आणि ते मिथ्या असले तरी त्याची फार मोठी शक्ती आहे. या विस्मरणालाच अज्ञान, अविद्या, माया किंवा मलदोष म्हणतात. हीच अविद्या नारायणाला नर
सदाशिवाला जीव आणि मुक्ताला बद्ध बनवते व मी आणि माझे या भावनेने संसारातील सुखदुःखादी द्वंद्व यातना भोगायला लावते, नाना प्रकारचे कष्ट देते. यातून सुटण्याचा एकच उपाय आहे परमात्मप्राप्ती किंवा आत्मदर्शन. आता इथं आपल्याला सुंदर रीतीने सांगितलंय, जसं मानवाची परंपरा दिलंय की आपण स्त्री पुरुष एकत्र आल्यानंतर जो मानव तयार होतो तर त्याच्यामध्ये पूर्ण जसे आपल्यामध्ये सर्व अवयव आहेत, सर्व काही पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, जे काही आपला आकार आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, हे जे काही आहे ते सर्व काही पुढच्या बालकामध्ये किंवा पुढच्या जीवामध्ये तसंच्या तसं ते निर्माण होतं. आणि त्या जीवामध्ये त्या आकारामध्ये पण पुढच्या ती ताकद असते की ते पुन्हा परत पुढे निर्माण करणारं जे मानव आहे तो तसाच निर्माण करेल. असं हे त्या बीजामध्येच ती क्षमता असते पुन्हा त्याच प्रकारची निर्मिती करण्याचं, बीज तयार करण्याची. तर तसंच इथं सांगितलेलं आहे की हा आपला जो आत्मा आहे तो आत्मा ह्या पूर्ण परब्रह्म तत्वापासून, परमात्मा तत्वापासून निर्माण झालेला आहे. आणि तो त्याच्यापासून निर्माण झालेला असल्यामुळे आपलं जे आत्मतत्व आहे, आता परमात्म तत्व हे अमर्याद आहे. आपलं आत्मतत्व हे जरी मर्यादित असलं, अंश जरी असला तरी तो पूर्ण अंश आहे, अपूर्ण अंश नाही आहे. तो पूर्ण अंश आहे. भगवंतातून पूर्ण परमात्म तत्वातून पूर्ण रूपाने पूर्णपणे निर्माण झालेला पूर्ण अंश आपला आत्मतत्व आहे, जे कायम पूर्ण रूपातच राहत असतं, वास करत असतं. जसं भगवंताचं तत्व आहे ते कायम अबाधित तत्व आहे की ते पूर्ण रूपात कायम असतं, म्हणून ते सच्चित आनंद आहे, कायम आनंद स्वरूप, कायम ज्ञान स्वरूप असं भगवंताचं तत्व वास करत असतं ह्या सृष्टीची निर्मिती करून सुद्धा. परंतु आणि तीच शक्ती आपल्या आतमध्ये आहे, कारण तसं सच्चित आनंद स्वरूप असलेलंच आपलं आत्मतत्व भगवंताने आपल्याला दिलेलं आहे आणि निर्माण केलेला आहे. आपल्या प्रत्येकाचा आत्मा हा त्याचाच अंश आहे आणि अंश जरी असला तरी तो पूर्ण आहे. म्हणजे आपणही ते सच्चित आनंद स्वरूप अनुभवू शकतो. कारण का की आपण तेच आहोत. परंतु आपण ते अनुभवत नाही. कारण का आपण पूर्ण ह्या देहात आल्यानंतर मी माझं आणि ह्यामध्ये अडकतो आणि त्यालाच माया, अविद्या, मलदोष असे वेगवेगळी नावं दिलेली आहेत. कारण आपण विसरतो की आपण पूर्णात्म निर्माण झालोय, आपण पूर्ण आहोत हे विसरल्यामुळे हे सगळा गोंधळ हा उडतो. हे दिलंय. आणि पुन्हा आपल्याला आपलं मूळ स्वरूप जर अनुभवायचं असेल आणि त्यातच आपल्याला जगायचं असेल आणि तर आपणाला परमात्मा प्राप्ती किंवा आत्मदर्शन होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे आपल्याला इथं स्पष्ट केलंय. तर इथं आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे की अनेकदा आपण शरीरामुळे आपण अपूर्णता अनुभवत असतो, शरीराच्या काही गोष्टींमुळे, काही वेळा मनाच्या भावनांमुळे अपूर्णत्व अनुभवत असतो, काही वेळा आपल्या बुद्धीमुळे अपूर्णत्व अनुभवत असतो, काही वेळा आपल्या अहंकारामुळे अपूर्णत्व अनुभवत असतं. आपल्याला वाटतं सगळं काही मीच करतोय. आता आपल्याला वाटतं हा बघा मी किती छान वाचते, सांगते, झालं संपला विषय. तिथे म्हणजे तिथे आपण अहंकार पण आपल्याला आडवा आला तर आपण पूर्णत्व अनुभवू नाही शकणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ह्यामुळे आपण अपूर्णत्व अनुभवतो किंवा आपण स्वतःला अपूर्ण करतो आणि आपण खऱ्या आनंदापासून दूर जातो. तर तिथे आपण कायम सावधान करणं गरजेचं आहे की कितीही आजारी असलं शरीर किंवा निरोगी असलं तरी सुद्धा त्याच्यात अडकायचं नाहीये. मनाला कितीही कष्ट असतील तरी सुद्धा ते मन म्हणजे मी नाही आहे, माझं जरी असलं तरी सुद्धा आत्ताच सुख दुःख आहे तसं वाटतंय, परंतु हे बदलणारं आहे, त्यातही अडकायचं नाही, ना सुखात ना दुःखात. बुद्धीच्या अहंकारात नाही की आपल्या कर्तृत्वाच्या अहंकारात नाही, कुठलाही अहंकारात न अडकता आपण पूर्ण स्वरूप आहे हे कायम लक्षात ठेवलं तर बाकी मग ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण मात करू शकतो. आणि दुसरी गोष्ट नातेसंबंध आहे. अनेकदा आपण
असे एकाकीपण अनुभवतो किंवा अनेक नात्यांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी काही काही अनुभवायला येतात, तर तिथे सुद्धा आपण विचार केला पाहिजे किंवा आपण समजलं पाहिजे, माझं खरं नातं किंवा माझं मूळ नातं तर भगवंताशी आहे. ते विसरून आपण बाकी सगळ्या नात्यांना जवळ करायचंच आहे, त्याच्यातनं काही सुटका नाही किंवा त्यांना कोणालाही दुर्लक्ष किंवा दूर लोटायचं नाही आहे. परंतु सगळ्या नात्यांना कवटाळतो आणि ज्या नात्यातून सर्वच नाती तयार झाली त्यालाच विसरतो. तर त्यामुळे आपण तेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे आत्मतत्व कुठून आलंय, तर त्या नात्याला घट्ट धरून मग सगळ्या नात्यांकडे आपली बघण्याची दृष्टी आपण ठेवली तर आपण नक्कीच प्रत्येक क्षणाला, प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण पूर्णत्वाचाच अनुभव करू शकतो, कारण आपण पूर्णच आहोत. तर आपण आता पुढे वाचूयात. आता इथं बाबा मुक्तानंद सांगतायत की संसार सुखासाठीही ध्यानाची आवश्यकता. तर आता आपण वाचूयात. बाबा मुक्तानंद म्हणतात, संसार सुखासाठीही ध्यानाची आवश्यकता. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या चीजा भरलेल्या आहेत. मनुष्याने ध्यानद्वारा एकदा तरी आपल्या शरीराचे संशोधन केले तरी त्याला खरोखरीच मोठा लाभ होईल. आता इथून पुढचे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण ते लक्ष देऊन ऐकू आणि रेकॉर्डिंग पण वारंवार ऐकू. खूप सूक्ष्म मुद्दे आहेत, तर आपण ते समजून घेऊयात की मानवी शरीरात अनेक प्रकारच्या चीजा भरलेल्या आहेत. मनुष्याने ध्यानद्वारा एकदा जरी आपल्या शरीराचे संशोधन केले तरी त्याला खरोखरीच मोठा लाभ होईल. या शरीरात कुणाला ठाऊक काय काय भरले आहे. मस्तकात कितीतरी चक्रे आहेत. आता बाबा मुक्तानंद मस्तकात आपल्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये काय काय आहे ह्याचं वर्णन करतायत. मस्तकात कितीतरी चक्रे आहेत, कितीतरी प्रकारच्या अमृत रसांची कुंड आहेत, अनेक प्रकारच्या ज्ञानतंतूंचे पुंज आहेत, कित्येक प्रकारच्या संगीतांचे जणू काही संमेलनच आहे, किती जातींचे सुगंध आहेत, कित्येक प्रकारच्या सूर्याची किरणे आहेत आणि अनेक देवदेवतांचे तर हे निवासस्थान आहे. परंतु असे असूनही अभागी मानव शुष्क बहिरंगी व्यवहारातच रंगून जातो. मनुष्याचा जीवन व्यवहार श्वान नलकवत झाला आहे. श्वान एखादे शुष्क हाडूक चघळत बसते, पण शेवटी त्याला त्यातून काही मिळत तर नाहीच, उलट त्याच्याच दातातून रक्त येऊ लागते. मनुष्य देखील बाह्य जगात आनंदाचा शोध करीत बसतो, पण शेवटी त्याला श्रम आणि निरसता यांच्याशिवाय दुसरी कसलीही प्राप्ती होत नाही. कुत्रा जसं हाडूक जे असतं, आता ती अशी फेकलेली हाडकं असतात, त्यातलं सगळं माणसाने त्यातलं मांस वगैरे खाल्लेलं असतं आणि अशी फेकली, ती बिचारे कुत्रे खातात, तर त्यांना ते लागतं दातांना. कारण तसंच काही माणूस उपभोग घेतोय आज विषयांचा. तर इथे महत्त्वाचं सांगितलेलं आहे की आपल्या मस्तकामध्ये पूर्ण सर्व काही पंच ज्ञानेंद्रियातून जे विषय आपण ग्रहण करतो, म्हणजे रूप आहे, रंग आहे, सुगंध आहे, रस आहे, हे सर्व काही सर्वोत्तम विषयांचे सर्व काही ज्ञानपुंज आपल्या मस्तकात मुळातच आहेत. सर्व काही संगीत आहे, सर्व काही वास आहेत, सर्व काही इथे दिले देवी देवतांचे पण तिथं केंद्र आहेत, निवासस्थान आहेत. म्हणूनच आपल्या संतांना ह्या सर्व सर्व अनुभूती होतात ध्यानात. देवी देवतांची दर्शनं, महान विभूतींची दर्शनं, त्यानंतर सुगंधाचा अनुभव, नादाचा अनुभव, तेजाचा अनुभव, सर्व काही होतात. कारण त्यांचे हे सगळं काही त्यांनी ध्यानाच्या माध्यमातनं, नामस्मरणातनं
त्यांनी त्यांची सगळ्या मस्तकातल्या सगळी केंद्र, सगळ्या पेशी त्यांच्या पूर्ण ते भगवत स्वरूप झालेले असतात, चैतन्य स्वरूप झालेले असतात. त्यामुळे ते अनुभव घेतात आणि आपल्यालाही आपल्या मस्तकात त्या पद्धतीने अनुभूती घेण्यासाठी आपलं नामस्मरण भावपूर्ण आणि जे काही आपलं ध्यान आहे ते अगदी जितकाही वेळ आपण करू ते अगदी आपलं सखोल होण्यासाठी आपल्याला हे ज्ञान असणं पण गरज आहे की मला हे काय होतं, माझ्या आतमध्येच आहे सगळं काही. तर हे इथे बाबा मुक्तानंद सांगण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला मस्तकापासनं घेतलंय. आता पुढे ते सांगत आहेत की बाह्य जगतापेक्षा अंतर जगत श्रेष्ठ आहे. कर्णगोलकांमध्ये म्हणजे कानामध्ये दूरश्रवणाचे एक स्थान आहे, ऐकण्याचं स्थान आहे. जागृतावस्थेतील सर्व श्रम सहज नष्ट करणारे एक महत्त्वपूर्ण निद्रास्थान कंठस्थानी आहे. आता कानामध्ये सांगतायत ऐकण्याचं स्थान आहे, तेवढं एकच वाक्य त्यांनी त्याबद्दल लिहिलंय. आता महत्त्वाचं पुढे अजून सुरू होत आहे. एक मस्तकासंदर्भात त्यांनी सांगितलं ते महत्त्वाचं आहे की तिथं सर्व जे काही पंच विषय आहेत ते सर्व काही आपल्या इथं आहेत. आपण म्हणूनच संतांना जेव्हा समाधी अवस्थेत असतात त्यांना तहान भूक काही लागतच नाही, सगळं काही आतमध्ये मिळतं त्यांना. तर तसंच आता महत्त्वाचं दुसरं केंद्र सांगितलंय ते म्हणजे कंठस्थान. अत्यंत महत्त्वाचं आहे साधकांसाठी. तर इथे बाबा मुक्तानंद म्हणतात की जागृतावस्थेतील सर्व श्रम सहज नष्ट करणारे एक महत्त्वपूर्ण निद्रास्थान कंठस्थानी आहे. सबंध दिवसभर जागृतावस्थेत कितीही कमाई केली तरी शेवटी मनुष्य थकूनच जातो. हत्ती घोड्यावर मिरवला किंवा पालखीत बसून फिरला तरी दिवसाखेर तो थकून जातो. खूप द्रव्य मिळवले, सोने नाणे कमावले, राज्यप्राप्ती झाली तरी सायंकाळ होताच मनुष्य थकूनच जातो. नाटके पाहिली, जगातील सर्व प्रकारचे सौंदर्य पाहायला मिळाले किंवा हिरे माणकांची खान दृष्टीस पडली तरी दिवसअखेर पदरात श्रमच पडतात. साऱ्या डिग्र्या मिळवल्या आणि पद्मविभूषणादी पदव्या प्राप्त करून ठेवल्या तरी शेवटी श्रमराजांकडूनच मनुष्याचे स्वागत होते. साऱ्या विश्वावर सत्ता गाजवली किंवा स्वामित्व मिळवले तरी शेवटी तुम्ही थकूनच जाता असतो. श्रमनिवृत्तीसाठी रात्री किंवा दिवसाही तुम्ही निद्राधीन होता, त्यावेळी तुमच्या कंठस्थानातच तुमच्या श्रमांची निवृत्ती होत असते. इथे दिले की श्रमनिवृत्तीसाठी रात्री किंवा दिवसाही तुम्ही निद्राधीन होता, त्यावेळी तुमच्या कंठस्थानातच तुमची श्रमांची निवृत्ती होत असते, कारण ते निद्रेचे स्थान आहे. माझ्या मित्रांनो, झोपताना तुम्ही आपले सारे अलंकार काढून बाजूस ठेवता, कारण तुम्ही कमावलेल्या संपत्तीपैकी कोणत्याही वस्तूंचा त्यावेळी तुम्हाला उपयोग नसतो. निद्रास्थानी स्वतःच्या एखाद्या बहुमोल वस्तूचे स्मरण झाले तरी तुमचा निद्राभंग होतो. उलट त्या संपत्तीचे विस्मरण झाले तरच निद्रा येते, नाहीतर निद्रेच्या गोळीला शरण जावे लागते. स्वस्थ झोप घेऊन उठल्यावर तुम्ही ताजेतवाने होता. उलट नीट झोप लागली नाही तर तुम्हाला बेचैन वाटते, वेड्यासारखी स्थिती होते आणि फार त्रास होतो. यावरून निद्रा ही देखील कंठस्थानी राहणारी एक प्रकारची संपत्तीच आहे हे सिद्ध होते. यावरून निद्रा ही देखील कंठस्थानी राहणारी एक प्रकारची संपत्तीच आहे हे सिद्ध होते. मी तिला श्वेतेश्वरी म्हणतो. कंठस्थानात विशुद्ध चक्र असून त्या चक्राची एक अधिष्ठात्री देवताही आहे. अशा ज्या कंठस्थानात तुम्हाला सुखकर निद्रा प्राप्त होते, ते कंठस्थान जर तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिले नाही तर तुम्हाला तुमच्या शरीराचे सत्य अंतर स्वरूप कसे समजणार, हे महत्त्वाचे आहे. आता की कंठस्थानात विशुद्ध चक्र असून त्या चक्राची एक अधिष्ठात्री देवताही आहे. अशा ज्या कंठस्थानात तुम्हाला सुखकर निद्रा प्राप्त होते, ते कंठस्थान जर तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिले नाही तर तुम्हाला तुमच्या शरीराचे सत्य अंतर स्वरूप
कसे समजणार, हे महत्त्वाचं आहे. ब्रह्मविद्येमध्ये कंठ शुद्ध करा असं म्हटलं जातं. आता कंठस्थानी विशुद्ध चक्र आहे. स्थानातून वाणी बाहेर येते. 4 प्रकारच्या वाणी आहेत. आपण त्या संदर्भात पण पुढे व्यक्त करूयात. बाबा बेलसर यांचा अत्यंत सुंदर व्हिडिओ अभ्यासण्यात आला आहे. मी तो अनेकदा ऐकते आता ह्या आठवड्यामध्ये. आपण ग्रुपवर पण शेअर करू पुढच्या आठवड्यामध्ये. तर त्यामधला एक भाग आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की 4 प्रकारच्या वाणी आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर वाणी एकच ही, परंतु तिची जी सूक्ष्मता आहे त्याच्यानुसार हे आहे. आता परा म्हणजे जी संवेदना किंवा जी चेतना आहे तिथनं ती सुरू होते, आणि परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर इथे जे आहे कंठस्थान, हे कंठस्थान आपणाला वाणीचं केंद्र आहे. आणि ते जितकं शुद्ध असेल, वाणी जितकी शुद्ध असेल, तितकी विश्रांती अवस्था आपण अनुभवणार आहोत. वाणी जितकी शुद्ध असेल, वाणी जितकी सकारात्मक असेल, वाणी जितकी सरळ असेल, वाणी जितकी शांत असेल, तितकं आपण शरीराच्या पातळीवरती सुद्धा स्वास्थ्य अनुभवणार आहोत. शीतलता, आपलं आरोग्यसुद्धा त्यावरती अवलंबून आहे. शरीराची विश्रांती सुद्धा आपल्या वाणीवर अवलंबून आहे. तर म्हणूनच म्हटलं जातं ना की आपण भांडायला नाही पाहिजे किंवा जास्त रागवलं नाही पाहिजे. तर का, तर आपल्या आतमध्ये असंतुलन निर्माण होतं आणि आपण मग इथे सगळं डिस्टर्ब होऊन जातं. म्हणून हे सर्व शरीराचं विश्रांती स्थान पण वाणी आहे, मनाचं विश्रांती स्थान पण वाणी आहे, जीवाचं विश्रांती स्थान पण वाणी आहे. तर हे कसं, हे थोडक्यात आता आपण बघू. आणि वाणीच्या संदर्भातच आपण नंतर विस्ताराने थोडं नंतर ध्यानाच्या पायऱ्या समजत असताना, सगळ्या आपल्या पायऱ्या समजून झाल्यात, पण समय आणि वाणी ह्या संदर्भातलं थोडंसं चिंतन ह्या दिवसांमध्ये झालेलं ते आपण पुढच्या आठवड्यात व्यक्त करू. तर आता आपण कायम जे आहोत ते कायम बाह्यवाणीमध्ये जास्त गुंतलेलो असतो. आणि ही बाह्यवाणी प्रत्येक वेळेला खरी असेलच किंवा शुद्ध असेलच असं नाही आहे. किंवा कधी आपल्याला म्हणजे असं आपण म्हणतो माणूस, म्हणजे आता समजा आपली कोणी स्तुती केली तर ती जरूर नाही की ती खरंच ती स्तुती निस्वार्थ आहे, की खरंच तेवढं आपण लायक आहे म्हणून केली, की आपल्याला चढवण्यासाठी केली, की आपल्याकडून कोणाचं काम व्हायचं आहे किंवा आपल्याला खुश करायचं आहे म्हणून केली, हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळे जी बाहेर जी वाणी दिसते ती तितकी सत्य असेलच किंवा शुद्ध असेलच किंवा पवित्र असेलच, दिसत असली तशी तरी असेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे ती वाणी त्यावरती पूर्णतः आपण आधारित राहू शकत नाही. म्हणजे ती तितकं शुद्धते, म्हणजे असं नाही प्रत्येकाच्या बाबतीत, परंतु ह्या वाणीची स्थूलता आहे ती, म्हणजे तितकं शुद्ध स्वरूप नाही आहे. आता 4 प्रकारच्या वाणीमध्ये ही वाणी जेव्हा बाहेर पडते तर ती वाणी, त्या वाणीवरती आपण अवलंबून पूर्णतः नाही राहू शकत, कारण आपण ते अनुभवतो समाजात पण, किंवा आपण पण जर अनुभवलं की जर तितके प्रामाणिक आपण जर आत्मपरीक्षण केलं तर अनेकदा आपल्याला आतमध्ये एक वाटत असतं आणि बोलायला एक लागत असतं, असंही होतं. तर त्याच्यामुळे ही वाणीची शुद्धता थोडी कमी प्रतीची आहे किंवा त्यावर पूर्ण आधारित नाही राहू शकत. त्यानंतरची वाणी आहे की मध्यमा, जे मनातल्या मनात आपण बोलतो. अनेकदा असं असतं की आपल्याला बोलायचं असतं पण काय वाटेल दुसऱ्याला, त्याचं मन दुखावलं जाईल, किंवा जर मी बोललं तर हे भांडणाचा विषय होऊ शकेल, अशांती होईल, म्हणून आपण आपल्याला भावना दाबतो आणि पण मन तर बोललेलं असतं मनातल्या मनात. तर ती आहे मध्यमा वाणी, की जी बाहेर पडत नाही परंतु मनात ती चालून, मनात तिने तिचं काम केलेलं असतं, आणि ही मध्यमा वाणी. आणि ह्या 2 वाणींमध्ये जोपर्यंत आपण आहोत ना, जितके आहोत तितकं पूर्ण शांतता आपल्याला नाही भेटू शकत. म्हणजे किंवा असलो तरी शुद्ध स्वरूपात असेल तर शांतता आहे आपल्याला किंवा विश्रांती आहे. पण इथे जर खळबळ असेल ना तर शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य होणार आहे, ही गोष्ट आहे.
आणि ह्या 2 वाणी झाल्या. त्यानंतर पश्यंती वाणी आहे, जी अजून सूक्ष्म होते. म्हणजे बाहेर आता आपण बोलतोय तर ही वैखरी आली माझ्या बाहेर, माझ्या मनामध्ये जे बोलते तेच जर असेल मनामध्ये तर ती शुद्धता आहे. आणि नंतर ती झाली मध्यमा वाणी, परा वैखरी, आणि मग मधली मध्यमा जी मनात पण आहे, जे मनी आहे तेच ओठी आहे. तर ह्या 2 वाणी. आणि त्यानंतर ही मध्यमा पश्यंतीला जोडते. पश्यंती म्हणजे पाहणं, ज्ञान होणं. जर आता मी जे मनात आहे, जे बोलते आणि त्याचं ज्ञान पण अनुभवते, तर ती पश्यंती पण कार्यरत आहे, ती सूक्ष्म अजून वाणी. आणि त्यानंतरची वाणी आहे की परावाणी. परा म्हणजे की तिथं आपणाला पूर्णतः तिथं अंतस्फुरण आहे, तिथून ती निर्माण होते. आता जे बोलणं होते खरं तिथून निर्माण होते. आणि हे प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये होत असतं. आपण खरं बोलू, खोटं बोलू, ज्ञानाचं बोलू, अज्ञानाचं किंवा शिवी बोलू, ते तिथूनच आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी तिथून आहे. पण फार कमी लोक अशी आहेत की जे पश्यंतीमध्ये जगतात, म्हणजे जाणीवपूर्वक जगतात, ज्यांची वाणी जाणीवपूर्वक असते. आणि मग ते लोक मग परामध्ये पण प्रवेश करू शकतात. किंवा परा म्हणजे पूर्ण मौन किंवा पूर्ण शांत त्यानं बोलायची, म्हणजे आपले संत, ही गोष्ट आहे. ते कायम परावाणीमध्ये असतात. आपल्यातले काही जण पश्यंतीमध्ये जगू शकतात. आपण कायम वैखरी आणि मध्यमामध्येच असतो, मॅक्सिमम लोक. तर म्हणून हे कंठस्थान आहे, वाणीचं स्थान आहे. तर हे वाणीचं स्थान आपल्याला जर विश्रांती अनुभवायची आहे, खरी खरी विश्रांती शरीराची, किंवा आपल्याला एखादा आजार असेल किंवा एखादा त्रास होत असेल, तर हे जितकं वैखरी, जितकी शांत होईल, जितकी स्वच्छ होईल, शुद्ध होईल, सकारात्मक होईल, किंवा मनातली बोलणं सुद्धा जितकं सकारात्मक होईल, जितकं सरळ होईल, जितकं कितीही कोण कसंही वागू देत पण मला सरळ राहायचंय बाबा, ह्या विचारांनी जर मी मनातल्या मनात पण विचार ठेवेन, बोलताना पण तेच मी सांभाळेन, हे जर आपण केलं तर आपली विश्रांती, खरी विश्रांती आपण अनुभवू शकतो. म्हणजे न झोपताही अनुभवू आपण शकतो. आणि मग झोपायच्या वेळेला तर आपण अनुभवणारच आहे. मग ते खूप मोठ्या पातळीवरती. त्यामुळे प्रत्येक साधकाला, किंवा आपण आता ध्यानामध्ये आपल्याला खोल जायचं आहे ना, तर आपल्याला ह्या विशुद्ध चक्राचं संरक्षण करणं, त्याची शुद्धता ठेवणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे, किंवा त्याला रिलॅक्स ठेवणं आवश्यक आहे. तर ह्या संदर्भात पुढेही आपण चिंतन करू. आता इथे विश्रांतीच्या दृष्टीने आपण हे करू, विचार केला. तर आता आपण पुढे पाहूयात. हे खूप सूक्ष्म आहे आणि आपण ह्यावर काम केलं तर आपल्याला खूप एक आपण उंची गाठू शकतो. आपण जे काही 5-10 मिनिटं ध्यान करू किंवा 15 मिनिटं करू, परंतु आपल्याला जर ह्या वाणीचं महत्त्व कळलं, ह्या चक्राचं महत्त्व कळलं, तर आपण खूप पुढे मार्गक्रमण करू शकतो. आणि आपल्याला जे काही त्रास असतील मनातले, शारीरिक किंवा बुद्धीतले किंवा कुठलेही असतात, सगळ्यांनाच असतात, कारण आपण ह्या मायानगरीत सगळीकडे राहतोय. आपले हिशोब, आपलं बँक काय ते म्हणतात, काय ती शीट, ह्याची बॅलन्स शीट आपली नील करायचं चालू आहे. त्यामुळे ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ह्या लाटा वर खाली शरीरात, मनात, बुद्धीत, अहंकारात कुठे 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 उठणार. तर ह्या दिवसभर मध्ये आधी चालू असतात किंवा मध्ये मध्ये काही दिवसांमध्ये. तेव्हा आपल्याला वाणीचं महत्त्व जर कळलं तर आपण तिथे त्याचं प्रॅक्टिकल आपण प्रत्येक घटनांमध्ये करू शकतो आणि आपल्याला संतुलनात ठेवण्यास मदत करू शकतो. ह्या संदर्भात पुढे अजून आपण चिंतन करू. आता हे थोडंसंच केलेलं आहे. आता आपण पुढे पाहूयात. आता पुढचं सांगितलंय हृदय. तुमच्या इथे बघा सांगितलेलं आहे की अशा ज्या कंठस्थानात तुम्हाला सुखकर निद्रा प्राप्त होते, ते कंठस्थान जर तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिले नाही तर तुम्हाला तुमच्या शरीराचे सत्य अंतर स्वरूप कसे समजणार? सततच बडबड बडबड आहे, कुठली का असे ना, मग ती आध्यात्मिक का असे ना, ते पण वाईट हो, असं कुठली बाकी रजतमाच्या पण वाईट, त्या तर अतिच आहेत, पण आध्यात्मिक पण खूप अति नाही करायचंय. तर हे जेव्हा थांबेल ना इथून, तेव्हा
मन शांत हळूहळू होणार आणि मग अंतर्मुख होणार आपण, आणि तेव्हा आपल्या शरीराच्या किंवा आपल्या सर्व शक्ती आपल्याला समजू शकतात. तोपर्यंत नाही समजू शकत. हे इथे दिलं आपल्याला. खूप सुंदर वाक्य आहे की ज्या कंठस्थानात तुम्हाला सुखकर निद्रा प्राप्त होते ते कंठस्थान जर तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिले नाही तर तुम्हाला तुमच्या शरीराचे सत्य अंतर्स्वरूप कसे समजणार. यासाठी मौनाला महत्त्व आहे, यासाठी नामस्मरणाला महत्त्व आहे. आता पुढे म्हणतायत तुमच्या हृदयस्थानी एक कमळ आहे. आता हृदयाकडे आले. कंठस्थान झालं जे निद्रेचं स्थान आहे, विश्रांती स्थान आहे. फक्त शरीराची विश्रांती नाही तर मनाची विश्रांती, बुद्धीची विश्रांती, अहंकाराची सुद्धा विश्रांती, आणि मग चित्ताची आणि आत्मतत्व सुद्धा तेव्हाच आपण पूर्णतः विश्रांत अनुभवू शकते. तर आता इथं पुढे आहे की हृदयस्थान. आता हृदयस्थानाचं महत्त्व सांगतात. तुमच्या हृदयस्थानी एक कमळ आहे. त्याच्या प्रत्येक पाकळीचा वेगळा प्रभाव आहे. आता कमळ आहे, कमळाला असंख्य पाकळ्या असतात, तर त्या प्रत्येक पाकळीचा प्रभाव आहे. आता त्या पाकळ्या कशाच्या आहेत बघूया. एकेका पाकळीवर एक एक याप्रमाणे काम, क्रोध, लोभ, प्रेम, लज्जा, ज्ञान, वैराग्य, आनंद, सर्वज्ञता वगैरे कलांनी युक्त असे हे कमळ आहे. ह्या सर्व एक एक पाकळी एक एक भावनांची आहे. त्यात कामक्रोधापासून म्हणजे त्यात सत्व रज तमाच्या सगळ्या पाकळ्या आहेत. त्या सगळ्या भावभावनांच्या पाकळ्या आहेत ह्या हृदयामध्ये. सर्व कलांनी युक्त असे हे कमळ आहे. हृदयाच्या गाभाऱ्यात एक अंगुष्ठ मात्र हृदयाकाश आहे. या हृदयाकाशात एक दिव्य ज्योती झगमगत असते. तिचे सौंदर्य इतके अप्रतिम आहे की ते न्याहाळण्यात ऋषीमुनींचे जन्म गेले. किती महान स्थान, काय सुंदर ज्योती, जिच्या विकासामुळे मनुष्याचा कायापालट होऊन जातो. ती काय ही सुंदर भगवती परमेश्वरी कुंडलिनी. अशा प्रकारच्या अनंत गुणांचे भांडार आत भरलेले असताना हे जीवा, तू बाह्य जगात कोणते सुख शोधत बसला आहेस. तू ध्यान करीत नाहीस, सत्कर्म करीत नाहीस, आपले मौल्यवान शरीर नीट सांभाळीत नाहीस. या गोष्टी केल्याशिवाय तुला कसे सुख मिळणार. इथं दिलंय की हृदयस्थानामध्ये सर्व भावभावना आहेत. हृदयाचं जे कमळ आहे तिथे, आणि तिथंच ज्योतही आहे. कुंडलिनी ज्योत, तिथंच ज्योत आहे, आणि ती किती सुंदर आहे हे वर्णन केलंय की अत्यंत तेजस्वी ज्योत आहे. तर इथे हृदयाचं, म्हणून आपण जेव्हा ध्यानाचा पाया केला तेव्हा आपण शरीराचं शिथिलीकरण केलं, मनाचं केलं, श्वासाचं केलं, आणि नंतर हृदयाच्या ठिकाणी केलं. हृदयाच्या ठिकाणचं शिथिलीकरण किंवा हृदयाच्या ठिकाणच्या ज्या भावना विश्व आहे त्या सर्व आपण संतुलनात केल्या, आणि त्या भावना आपण सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, ज्या काही स्मृती, भावना, विचार, कल्पना, बुद्धी, निर्णय, हे सर्व काही आपण सद्गुरूंना अर्पण करतो. त्यावेळेला त्या सर्व काही शुद्ध होतात. मग तिथे आपण सत्व रज तमाच्या पलीकडे जातो. ही तयारी आपली होते. हृदय शुद्ध करणं म्हणजे सत्वाच्याही पलीकडे जाणं. इथपर्यंत आपण ते म्हणजे सत्वाचं सुद्धा आपण समर्पण करणं आपल्या सद्गुरूंच्या ठाई हे महत्वाचं आहे. चांगल्या वाईट सर्व कर्मांचं, सर्व गुणांचं समर्पण. तेव्हा ते हृदय असं शुद्ध स्वच्छ होणार आहे की जिथं ते भगवंताचं निर्गुण निराकार तत्व आपण अनुभवू शकतो. तर हे इथे हृदयाचं, आणि म्हणून आपण माऊलींनी आपल्याला ध्यानामध्ये ते शिकवलेलं सुद्धा आहे, आणि त्याचं महत्त्व आता माऊली बाबा मुक्तानंदांच्या शब्दातून आपल्याला स्पष्ट अजून करत आहे. आता पुढे सांगतायत, म्हणून हे बाबा म्हणतायत की हे सगळं तुझ्याच आतमध्ये आहेस, आणि तरी तू बाह्य जगात सुख शोधत बसला आहेस. तू ध्यान करीत नाहीस, सत्कर्म करीत नाहीस, आपले मौल्यवान शरीर नीट सांभाळीत नाहीस. या गोष्टी केल्याशिवाय तुला कसे सुख मिळणार. इथे देतायत आता तुझं शरीर सांभाळ बाबा, ध्यान करत जा, सत्कर्म कर. आता सगळ्यांनी आपली आपली शरीरं सांभाळायची बाबा. मी आजपासून थोडं सुरू केलंय. आता आज थोडं लवकर जेवून घेतलंय, थोडं लवकर हे केलंय. त्यामुळे प्रत्येकाने आपलं आपलं हे करायचं फार आवश्यक आहे. आता पुढे बाबा म्हणतायत
निद्रिस्त मानवा जागा हो, ध्यान कर. मोक्षासाठी नको, धर्म साधनेसाठी नको, योग पदवी मिळवण्यासाठी नको, की लोकांनी प्रशंसा करावी म्हणूनही नको, पण आपला संसार सुखी होण्यासाठी तरी ध्यान कर. शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयांच्या प्राप्तीसाठी तू संसारात वणवण हिंडतोस, पण तूच विचार कर, यांपैकी एकाची तरी नीट प्राप्ती तुला होते का? सुंदर रूपाच्या शोधार्थ चारी दिशा ढुंडाळण्यात आणि नाटक सिनेमा देश परदेश पाहण्यात तुझा जन्म निघून जातो, पण त्याची प्राप्ती काही होत नाही. उलट थकून मात्र जातोस. रूप शोधता शोधता तू स्वतःच कुरूप बनून जातोस आणि आनंद प्राप्तीच्या धडपडीत शेवटी व्यर्थ श्रम आणि कष्ट मात्र पदरी पडतात. आता तूच सांग, या तुझ्या शोधात कितीसा अर्थ आहे? आणखी एक गोष्ट विचारतो, कितीतरी प्रकारच्या अन्नात तू रस शोधलास. याच्यासाठी तू चहा, कॉफी, कोका कोला प्यालास, पंचपक्वान्ने खाल्लीस, हॉटेलात गेलास, क्लबात गेलास, पण प्रत्यक्षात तुला काय मिळाले? रस शोधता शोधता तू स्वतःच निरस होऊन गेलास. तोंड सुकून गेले, पैसे खलास झाले, रसप्राप्तीऐवजी रोगप्राप्ती मात्र झाली आणि सारे जीवन संपून गेले. अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवून खाता खाता तू स्वतःचा जीवन रसच नष्ट करून टाकलास. होता तोही नाहीसा झाला. हृदयात जो खरा आनंदमय शुद्ध अनमोल रस होता तो मात्र प्राप्त केला नाहीस. तुझ्या सुगंधाच्या शोधाचीही हीच गत झाली. हिना, खस, पात्रा यांसारखी देशी विदेशी नाना प्रकारची अत्तरे, सुगंधी फुले यांचा सुगंध भोगलास. सुगंध शोधता 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 वार्धक्य आले आणि शेवटी नशिबी आला दुर्गंध. अरे जीवा, थोडे ध्यान करून बघ. तुझा भ्रूमध्य आणि नासिका याचा संगम होतो ते स्थान अनुपम सुगंधाने दरवळत आहे. अरे मित्रा, त्या स्थानात दुर्गंधही सुगंधरूप होऊन जातो. तिथे लक्ष केंद्रित झाले की जीव परमानंदमय होऊन जातो. आता शब्दाकडे वळूया. चांगल्या मधुर शब्दासाठी तू काय काय केलेस? सर्वांनी माझ्याशी मधुर बोलावे अशी नेहमी अपेक्षा ठेवलीस. तेवढ्यासाठी किती लोकांना खुश केलेस, किती लोकांना फसविलेस. वर्तमानपत्रात आपल्याविषयी काय छापून आले आहे, आपली किती स्तुती केली आहे, हे नेहमी लक्षपूर्वक पाहत राहिलास. इतकेच नव्हे तर आपली कीर्ती वाढावी म्हणून दुसऱ्याला गुपचूप पैसे देऊन स्वतःच्या नावावर ग्रंथ प्रसिद्ध केलेस. कोणी घेईना तेव्हा फुकट वाटलेस. केवळ स्तुतीचा एक शब्द कानी पडावा म्हणून वेडा झालास. नवरा काय म्हणतो, बायको काय म्हणते, बाबा काय म्हणतात, दुसरे लोक काय म्हणतात, सभेत माझ्याविषयी कोण काय बोलते, याचीच चौकशी करीत बसलास. चांगले काणी आले तर खुश झालास, पण अस्सल टिकाऊ आनंद मिळवला नाहीस. किंवा अंतरानंदाच्या मस्तीने तुझे शरीर पुलकितही झाले नाही, मुखावर तेज आले नाही. शब्दानंदासाठी तू उत्कृष्ट संगीत ऐकलेस, रागरागिणींचा अभ्यास केलास, पण तुझ्या अंतरातली प्रेमकळी खुलली नाही. जो शब्द ऐकू आला की सोहम शब्दाचे ठाई पहुडत झालो असे साधुसंत म्हणतात, तो शब्द तू ऐकलाच नाहीस. शेवटी त्या शब्दालाही मुकलास. अरे जीवा, तू कुठे चालला आहेस? सारे काही ऐकलेस, पण ज्या शब्दाने अमृतरसपान प्राप्त होते, ज्या शब्दाच्या प्रभावाने सारा संसार एका आगळ्या चैतन्याने चमकू लागतो, तो गुरुमुखी शब्द मात्र ऐकला नाहीस. आता स्पर्श सुखाकडे पहा. त्याच्यासाठी तर तू पार वेडा झाला होतास. गाद्या गिरद्या, पुष्पशय्या, तऱ्हेतऱ्हेचे उत्तमोत्तम रेशमी मलमली पेहराव या सर्वात स्पर्शसुखाचा शोध घेतलास. जिथे स्पर्शाचे अस्तित्वही नसते तिथे देखील शोध घेतलास. स्पर्शसुख शोधता शोधता आपल्या पसंतीचे एक मानवी शरीर आपलेसे करून भोगलेस, पण तिथेही अखेरीस तुझी निराशाच झाली. स्पर्शसुखाचा शोध करता करता तुझी इंद्रिये शिथिल झाली, जवळजवळ सारेच संपुष्टात आले, तरी प्राप्ती मात्र काही झाली नाही. अरे कर्महीना, याऐवजी जर तुझी अंतर्शक्ती जागृत होऊन परमानंदमयी पराशक्तीच्या क्रियांनी तुझे सर्वांग व्यापून टाकले असतेस, तर तू स्वतःच स्पर्शसुखाचा सागर बनला असतास.
मुक्तानंद म्हणतो, अरे मित्रांनो, इंद्रियांना प्रिय वाटणारे जे विषय तुम्ही संसारात शोधत बसला आहात त्यांच्यासाठीच ध्यान कर. ते सारे तुमच्या अंतर्यामी आहेत आणि तुम्हाला अवश्य प्राप्त होतील. तुमचा संसार रसपूर्ण होईल. जीवनात स्वर्ग अवतरेल. परमेश्वरी अनुग्रहाने तुमची अंतर्शक्ती जागृत झाली की तुमचे ध्यान लागू लागेल. परमेश्वरी अनुग्रहाने तुमची अंतर्शक्ती जागी झाली की तुमचे ध्यान लागू लागेल. आपल्या अंतर्शक्तीवर प्रेम करा आणि आपल्या आत्मभावाविषयी आदर असू द्या. अंतर्मुख होऊन ध्यान करा. ज्या अंतर्शक्तीच्या सामर्थ्यामुळे तुम्ही स्वतःला मी म्हणू शकता तिचे ध्यान करा. ज्या शक्तीमुळे तुम्ही पतिपत्नी रूपांनी एकमेकांवर प्रेम करून आत्मसमर्पण करता त्या शक्तीचे ध्यान करा. तुम्हा उभयंतांमध्ये तुमच्या रूपांनी तीच पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ती वास करीत असते. तीच मुक्तानंदांची परम आराध्य शक्ती आहे. तुम्ही कोणत्याही पंथाचे असला तरी ध्यान करा, कारण ध्यान करायला कोणत्याही पंथाने मनाई केलेली नाही. मायबाप हो, तुम्ही कोणत्याही जातीचे असला तरी तुमच्या अंतरातल्या पराशक्तीचे ध्यान करा. कोणत्याही देशाचे असला तरी आपल्या आत्मशक्तीचे ध्यान करा. भोळे भाळे बंधू बांधव हो, तुम्ही कोणत्याही पार्टीचे असला तरी हरकत नाही, ध्यान करा. ध्यान साधना पार्टीच्या कार्यात विघ्न निर्माण करणार नाही. तुमच्या अंतरंगात पंथ, तुमच्या अंतरंग ध्यानात पंथ, पार्टी, देश, धर्म, डिग्री, नेतेपणा, साहेबी वृत्ती, स्वामीपद किंवा महंतपद यांपैकी काहीही बाधा आणू शकणार नाही. ध्यान करा. मंडलेश्वर बनला असला तरी ध्यान करा. आपल्याला प्राप्त झालेले पद ध्यानाला बाधक समजू नका. पदामुळे ध्यानात बाधाच येत असेल तर असल्या अल्पस्वल्प पदात काय अर्थ आहे? बालक असा की बालिका असा, पुरुष असा की स्त्री असा, ब्रह्मचारी असा की गृहस्थी असा, नाना वानप्रस्थाश्रमी असा की संन्यासी असा, ध्यान करा. स्वला शोधा, तो सापडेल. घरी दारी, रानावनात, खेड्यात, शहरात कुठेही राहत असला तरी तिथे आत्मध्यान करा. तुम्ही डॉक्टर, रोगी, वकील, आरोपी, धनवान, दरिद्री काहीही असला तरी सर्वजण ध्यान करा. गुणवान असला, गुणहीन असला, गुणवान असला, गुणहीन असला, पुण्यात्मे असला किंवा पुण्यहीन असला तरी ध्यान करा. आत्मशांती मिळेल. तुमची पचनेंद्रिये पंचविषय शोधित असतात. तुमची पचनेंद्रिये पंचविषय शोधित असतात ते सारे, आणि कला, काव्य, नर्तन इतकेच नव्हे तर जीवनमुक्तीचा शोधही तुम्हाला ध्यानात लागेल. ध्यान करता करता जेव्हा अंतर्यामी लपून बसलेल्या तुमच्या अंतर्शक्तीचे भांडार खुलेल तेव्हा तात्काळ तुमचे आणखी उच्च ध्यान लागू लागेल. त्यानंतर तुमचे रूप प्रकट होईल. तुमच्या अंतरात कोणकोणत्या दिव्य ज्योती आहेत त्याचे ज्ञान होईल. या ज्योतीच्या अस्तित्वामुळे तुमचे मांसमय शरीर सुंदर बनते. त्यांच्या या आकर्षणामुळेच तुम्ही परस्परांवर प्रेम करू शकता. ध्यान करता करता जेव्हा झगमगणारी दिव्य ज्योत प्रकट होईल तेव्हा रूप प्राप्तीची तुमची पहिली इच्छा सफल होईल. ज्याच्यासाठी तुम्ही तळमळत होता ते सुंदर रूप तुम्हाला प्राप्त होईल. जिच्या तेजा पुढे तिच्या मनमतही फिका पडतो अशी सुंदर ज्योती परस्परांत चमकत आहे असे पतिपत्नींना दिसू लागेल. हे रूप खुलताच संसारात अतिशय प्रिय वाटणारी एक वस्तू प्राप्त झाल्याचा आनंद तुम्हाला मिळेल आणि संसार तेजोमय दिसू लागेल. रूप खुलताच त्याचा मित्र जो शब्द त्याचाही उदय होईल. शब्दाचा उदय होताच तुम्हाला मधुर दिव्य संगीत ऐकू येऊ लागेल. मस्तकामध्ये अनंत गुणांच्या भांडाराने भरलेल्या नादाचा उदय होईल. तो नाद ऐकू येताच सुखाने निद्रा येऊ लागेल. अशा निद्रेचे सुख देवदेवताच भोगतात. त्या अंतरसंगीताचा ध्वनी कानी पडताच तुम्ही आनंदाने नाचू लागाल. तुमची पूर्वीची उदासीनता, निरुत्साह, मानसिक ताप आणि निरर्थक
चिंता करीत बसण्याची बिमारी नष्ट होईल. या शब्दाच्या प्रभावाने तुम्हाला आपला संसारही आनंदभरीत दिसू लागेल. हे संसारी जनहो, हा अंतर शब्द प्रगट झाला की रेडिओ, बातम्या, गप्पा टप्पा ही सारी फिकी दिसू लागतील. तुम्हाला रेडिओ, ट्रान्झिस्टर, टेलिव्हिजन वगैरेसाठी खर्च करण्याची जरुरीच भासणार नाही. तर अशा प्रकारे ह्यांनी आता पुढचा एक आहे की रस, हे एक एक दिलेलं आहे की कसं कसं प्राप्त होणार आहे ध्यानातून. थोडा वेळ होत आलेला आहे, तर खूप सुंदर दिलेलं आहे. एकच मिनिट जरा. ठीक आहे, आपण इथं थोडंसं आपणाला ध्यानाचं महत्त्व सांगितलं आहे. आपण आता थोडं हे स्पष्टीकरणाचा विशेष आवश्यकता नाही वाटली. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की हे आपण पुढे पुढे अभ्यास करत जाऊ आणि परत रेकॉर्डिंग ऐकू तर आपल्याला ते सगळं स्पष्ट होईल. ह्यात प्रॅक्टिकल मुद्दा महत्त्वाचा आहे की आपल्याच आतमध्ये सर्व अनुभूती आपण घेऊ शकणार आहे. सर्व सुखाच्या पण, आणि म्हणजे सगळे जे सुख आहेत त्याच्या, आणि ह्या ज्या आध्यात्मिक अनुभूती आहेत त्या सर्व सुद्धा. आणि त्यासाठी त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्तकाच्या इथे आपल्याला दिलेलं आहे. मस्तकाचं महत्त्व, कंठाचं महत्त्व, आपल्या वाणीचं महत्त्व, आपल्या हृदयाचं महत्त्व, हे सगळं दिलेलं आहे. आणि ते किती शुद्ध होईल ते ठेवलं पाहिजे, हे ते समजण्यासारखी गोष्ट आहे इथे. तर आपण त्या संदर्भात पण पुढे चिंतन करू.